26 जानेवारी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मोठी घोषणा केलेली असून सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होणार असल्याची बातमी समोर आली आहे। जर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नवीन सोनं धोरण जाहीर करणार असल्याचा निर्णय घेतला। त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये आता मोठी घसरण होणार असल्याची पाहायला मिळत आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या मोठ्या बदलांमुळे आणि केंद्र सरकारच्या नवीन धोरणामुळे सोन्याच्या दरामध्ये घसरण होणार आहे। सामान्य नागरिकांसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे, कारण नवीन गोल्ड पॉलिसी आता जाहीर होणार आहे। सोन्याचे दर हजारोंनी घसरणार आहेत। त्याचबरोबर नागरिकांचा किती फायदा होऊ शकतो हे देखील आपण पाहणार आहोत, कारण मित्रांनो, गेल्या काही महिन्यापासून सोन्याच्या दराने जो उच्चांक गाठला होता तो आता घसरणार आहे। आंतरराष्ट्रीय परिस्थिती बदलताना दिसते। आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सोन्याच्या मागणीमध्ये घट झाली आहे। डॉलरच्या मूल्यात देखील बदल होत असल्यामुळे सोन्याच्या किमतींवर याचा मोठा परिणाम झालाय। त्यातच भर म्हणून भारत सरकारने आता नवीन सुवर्ण धोरण घेऊन येत असल्याचं सांगितलंय। या धोरणाचा मुख्य उद्देश सोन्याची तस्करी थांबवणं आणि सामान्य माणसाला स्वस्त दरात सोनं उपलब्ध करून देणं हा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा हे धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेतला त्याच वेळी त्यांचा मुख्य उद्देश होता की सामान्य नागरिकांना सोनं खरेदी करणं शक्य व्हावं। म्हणूनच मोदी साहेबांनी सोन्याच्या दरावरील आयात देखील आता कमी केली आहे। जर आयात शुल्क कमी झालाय तर थेट सोन्याचे भाव हे 10 ते 15% खाली येऊ शकतात। त्यामुळे प्रत्येक दागिन्यावरती हॉलमार्क देखील अनिवार्य करण्यात आलाय, ज्यामुळे ग्राहकांना शुद्ध सोन्याची खात्री पटेल, नागरिकांची फसवणूक होणार नाही। सरकार आता सध्याला ही बातमी देत आहे की प्रजासत्ताक दिना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या भाषणामध्ये अधिकृत अंमलबजावणी केली जाणार आहे। नवीन सोनं धोरण लागू केलं जाणार आहे, परंतु हे सोनं नागरिकांपर्यंत पोहोचत असताना ते शुद्ध सोनं आहे का नाही याची देखील खात्री केली जाणार आहे। कारण जेव्हा नवीन सोनं धोरण लागू होणार आहे तेव्हा सोन्याच्या दरामध्ये घसरण होणार आहे, परंतु सोन्याची तस्करी देखील आता सरकार थांबवणार आहे। अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि सोन्यातील गुंतवणूक उत्पादक कामात लावण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलत असल्याचं सांगितलंय। यामुळे सोन्याची उपलब्धता वाढेल आणि भाव कमी होतील। नागरिकांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक हे दर का उतरले, तर याची 3 प्रमुख कारणे देखील आता समोर आली आहेत। अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम जागतिक सोन्याच्या बाजारावरती झालाय। अनेक मोठे देश आपल्याकडे सोन्याचा साठा बाजारामध्ये आणत आहेत, त्यामुळे देखील सोन्याच्या दरामध्ये घसरण होणार आहे। त्याचबरोबर भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी स्वतः मोदी साहेबांनी महत्त्वाचा निर्णय घेतला, त्यामुळे आता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होत आहे। जर तुम्हाला तातडीने सोनं खरेदी करून घ्यायचं असेल तर लक्षपूर्वक ऐका की मोदी साहेबांनी किती हजाराची घसरण केली आहे। जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेणार असाल तर नवीन गोल्ड पॉलिसीचा विचार करूनच सोनं खरेदी करा। मित्रांनो, मोदी साहेबांच्या निर्णयामुळे सामान्यांना सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आता पूर्ण करता येणार आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी आणि भारताचं नवीन धोरण यामुळे बाजारांमध्ये सोन्याच्या बाजारामध्ये मोठी क्रांती होणार आहे। सोन्याचे दर किती हजारोंनी कमी होऊ शकतात हे आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी हे जाणून घ्या की तुम्ही जे सोनं खरेदी करणार आहात ते 22 कॅरेट आहे का 24 कॅरेट सोनं आहे। कारण तज्ज्ञांच्या मते नवीन आर्थिक वर्षाच्या धोरणापूर्वी आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावरती सरकारकडून कर सवलत देखील जाहीर होणार आहे। मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे सोन्याच्या आयातीवरील सकारात्मक परिणाम झाला आहे। विशेषतः सोन्यावरील इम्पोर्ट ड्युटी म्हणजेच आयात शुल्क कमी करण्याच्या चर्चांनी आता जोर धरलाय। अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणामध्ये बदल झाला। भारताने केलेल्या नवीन व्यापार करारामुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती दबावाखाली आल्या आहेत। मोदी साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होत आहे। भारतात सोन्याचा पुरवठा वाढणार असून सोन्याच्या दरामध्ये सर्वात मोठी घसरण होणार आहे। सोन्याचे दर हे 2024 मध्ये 63,000 ते 75,000 रुपयांच्या पास होते, त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशाला तर मोठी कात्री लागतच होती। पण 2025 मध्ये सोन्याचे दर 1,40,000 रुपयांपर्यंत पोहोचले। सामान्य नागरिकांना सोनं खरेदी करणं अशक्य झालं, परंतु 2026 मध्ये स्वतः मोदी साहेबांनी सोन्याच्या दराकडे लक्ष दिलंय। आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही सोन्याच्या दराबाबत उलटापालट चालू होते त्या सर्वांकडे मोदी साहेबांनी लक्ष केंद्रित केलं असून सोन्याच्या बाजारामध्ये जो काळा बाजार चालू होता तो थांबवण्याकडे लक्ष दिलं आहे। सोन्याच्या तस्करी थांबवल्या असून सोन्याच्या आयातीवरील करांकडे मोदी साहेबांनी लक्ष दिलं असून अनेक बाबतीत मोदी साहेबांनी महत्त्वाचा निर्णय घेतला। मोदी साहेबांनी घेतलेला हा निर्णय भारतातील नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे। सोन्याच्या दरामध्ये आता सर्वात मोठी घसरण होणार असून
लग्नसराईचा हंगाम सुरू होण्याआधी नागरिकांना एक महत्त्वाची भेटवस्तू मिळणार आहे. 5 वर्षातील सर्वात मोठी घसरण असं देखील नोंदवण्यात येऊ शकतं, कारण मोदी साहेबांनी नागरिकांना शब्द दिला होता की नवीन वर्षामध्ये सोन्याच्या दराकडे ते स्वतः लक्ष देतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही राजकीय वातावरण बिघडलं होतं त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये जी वाढ झाली होती ती कमी करतील. त्याबाबत आता आंतरराष्ट्रीय करार देखील मोदी साहेबांनी केलाय. त्याचबरोबर आयातीवरील कर कमी झालाय. इराण इराकमधील जागतिक राजकीय अवस्था जी चालू होती ती देखील आता स्थिरावली आहे. सोन्याच्या दरामध्ये आता मोठा बदल होणार आहे. नवीन सोनं धोरण लागू होत असतानाच नागरिकांचा मोठा फायदा होऊ शकतो, परंतु हे सोनं धोरण लागू होत असताना 22 कॅरेट सोनं आणि 24 कॅरेट सोनं याबाबत देखील महत्त्वाची बातमी सांगण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लक्षपूर्वक पहा की नेमक्या कोणत्या गोष्टी बदलल्या आहेत, कारण नवीन नियमानुसार हॉलमार्किंग देखील अनिवार्य केलं जाणार आहे. तर जुन्या सोन्यालाही आता उत्तम भाव मिळणार आहे. घसरण झाली तरी देखील शुद्धतेनुसार तुम्हाला मिळणारी किंमत ही पारदर्शक असणार आहे. जुन्या सोन्याची विक्री करताना नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून स्वतः मोदी साहेबांनी आता हॉलमार्किंग अनिवार्य केलं आहे. सोन्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करणं नेहमीच फायद्याची ठरते, परंतु आता सध्याची घसरण ही गुंतवणूकदारांसाठी देखील एक सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे. जर तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल तर 26 जानेवारीच्या दरम्यानची वेळ खरेदीसाठी सर्वोत्तम ठरू शकते. जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर 2026 मध्ये मोठा फायदा आहे. मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय निर्णयाचा परिणाम आता थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 26 जानेवारी नंतर सोनं खरेदी करा. नागरिकांनो, आता मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय व्यापार करारामध्ये काही महत्त्वाचे बदल केले. सोन्यावरील आयात शुल्क देण्याबाबतच्या धोरणामुळे भारतात सोन्याची आवक ही स्वस्त होऊ शकते, पण त्याचबरोबर देशातील प्रत्येक नागरिक सोनं खरेदी करण्यास सक्षम बनावा आणि सोन्याचा वापर केवळ दागिने म्हणून नाही तर गुंतवणूक म्हणून व्हावा, हे देखील मोदी साहेबांचं ध्येय होतं. सोन्याच्या घसरणीमध्ये मोदी साहेबांचं मुख्य ध्येय स्पष्ट झालंय. डॉलरवरील अवलंबित कर कमी करून स्थानिक चलनामध्ये व्यापार करार निर्णयामुळे सोन्याच्या जागतिक बाजारपेठांवरती भारताचा मोठा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरती स्वतः मोदी सरकारने आर्थिक पॅकेज व कर सवलती जाहीर करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या लग्नसराईची वेळ असताना मोदी साहेबांकडून नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सोन्याचे जुने दर आणि चालू दर यानुसार 26 जानेवारीच्या आसपास तुम्ही सोनं बदलून घ्याल तेव्हा घटनावळीमध्ये देखील मोठ्या सवलती मिळू शकतात. 2026 नंतर सोन्याची स्थिती कशी असू शकते याबाबत देखील तज्ज्ञांनी आपलं मत मांडलं. तज्ज्ञांच्या मते सोन्याची झालेली ही घसरण तात्पुरती असणार आहे. सोन्याची उपलब्धता मर्यादित असल्याने जागतिक बँकांना देखील सोन्याचा साठा करताना भविष्यातील दरामध्ये पुन्हा तेजी येणार असल्याचं सांगितलं. 2027 ते 2030 पर्यंत सोन्याचे दर हे 1.5 लाख रुपयाच्या वर जाणार आहे. 26 जानेवारीमध्ये होणारी घसरण नागरिकांच्या फायद्याची ठरेल. नागरिकांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, कारण 2027 मध्ये सोन्याचे दर हे परत 1.5 लाखाच्या पार जातील. भविष्यामध्ये नागरिकांना जर मोठा फायदा मिळवायचा असेल तर आता गुंतवणूक करणं उत्तम संधी ठरू शकते. मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या परिस्थितीमुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आता सुवर्ण काळ ठरणार आहे. 26 जानेवारी नंतर जर सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली तर नागरिकांनी फायद्याचा लाभ घ्यावा व सुवर्ण संधीचा लाभ घेऊन सोनं खरेदी करावं, कारण 2027 आणि 2030 मध्ये जर तुम्ही सोनं बाहेर काढलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे. 2027 नंतर सोन्याच्या दरामध्ये आणखीन वाढ होणार असून तेजी मिळणार आहे. देशांतर्गत करार झाल्यानंतर सोन्याच्या दरामध्ये परत वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय व्यापार करारामध्ये महत्त्वाचे बदल घडल्यानंतर सोन्याच्या दरामध्ये उलटापालट होत असते. त्यामुळेच नागरिकांना सवलत मिळत असताना नवीन सोन्या धोरणाचा नागरिकांना फायदा घेता यावा यासाठीच तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. मोदी साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय नागरिकांसाठी फायद्याचा ठरेल आणि लाईफ चेंजिंग ठरणार आहे. मोदी सरकारने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या निर्णयामुळे जागतिक परिस्थितीमुळे सोन्याचे भाव कमी होणार असून सर्वसामान्य नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे.